नमस्कार. आपण पाहत आहोत पंचमहापद्यपाठः हनुमत्युतिः. श्लोक क्रमांक 14. कैश्चिदेव निमिषैर्व्यलोकयत् पृष्ठतश्च स निजानुसारिणौ वर्धयंश्च गतिमात्मनस्ततो गोलिकाध्वनिमथा शृणोदपि. संधी पाहूया. कैश्चित अधिक एव, यामध्ये कैही चेत एव, कैही मधल्या विसर्गाचा पुढच्या च मुळे श झाला आणि चित मधल्या त चा द होऊन पुढच्या ए मुळे पूर्ण झाला. कैश्चिदेव. निमिषैही अधिक व्यलोकयत, इथे विसर्गाचा र झाला. हा र व्यच्या वरती रफार काढूनही दाखवला तरी चालेल. पृष्ठतश्च, पृष्ठतः अधिक च, पुढच्या च मुळे विसर्गाचा श झाला. वर्धयन अधिक च, येथे सुद्धा संधी दिसतोय. वर्धयंश्च. गतिम अधिक आत्मनः अधिक ततः, ततः मधल्या विसर्गाचा ओ झाला. गोलिका ध्वनिम अधिक अथ अधिक अशृणोत अधिक अपि. येथे सुद्धा आपल्याला अशृणोत मध्ये त हलंत होता, त्याच्याऐवजी द हलंत आला. पुढच्या अ मध्ये तो पूर्ण झाला असं दिसून आलं. कैश्चिद एव निमिषैही, काही मिनिटात. व्यलोकयत, त्यांनी वीर सावरकरांनी पाहिले. पृष्ठतः निजानुसारिणो, आपल्या मागोमाग दोन रक्षक पाठलाग करत येत आहे. म्हणजे जसं त्या रक्षकाला लक्षात आलं की स्वच्छतागृहाचा कक्ष रिकामा दिसतोय आणि कैद्याने पलायन केलं आहे, तसं लगेच त्याने ही गोष्ट प्रमुखांना सांगितली. त्याप्रमाणे दोन रक्षकांना त्यांच्या मागोमाग पाण्यात उडी मारायला सांगण्यात आलं आणि त्यांचा पाठलाग करून त्यांना पकडून आणण्यास सांगितलं गेलं आणि ते दोघे जण पाठीमागून येत आहेत हे काही मिनिटातच वीर सावरकरांच्या लक्षात आलं. तेव्हा त्यांनी वर्धयन गतीम आत्मनः, आपली गती वाढवण्यास सुरुवात केली. आणि जेव्हा अशी गती वाढवत आहेत आणि पकडता येत नाही असं लक्षात आलं, तेव्हा गोलिका ध्वनी, तेव्हा त्या नौकेवरून सैनिकांनी गोळीबार सुद्धा केला आणि त्या गोळ्यांचे आवाज सुद्धा वीर सावरकरांच्या कानावर पडले. अश्रुणोत, त्यांनी ऐकले. अर्थातच पाण्याखाली जाऊन पोहून अशा प्रकारे त्यांनी स्वतःचे रक्षण केले आणि म्हणून गती वाढवून सैनिकांपासून दूर जाण्याचा प्रयत्न त्यांनी केला. व्यलोकयत हे क्रियापद स्वरूप या 14व्या श्लोकात आपल्याला दिसतंय. वि अधिक लोक धातू 10व्या गणाचा उभयपदी, इथे परस्मैपदी लम लकार, प्रथम पुरुष एकवचन. अशृणोत हे रूप श्रू धातू 5व्या गणाचा परस्मैपदी लम लकार, प्रथम पुरुष एकवचन. या श्लोकाचा भावार्थ कसा होईल? काही मिनिटातच त्यांनी मागे पाहिले तेव्हा त्यांचा पाठलाग करणारे दोन शिपाई त्यांना दिसले. त्यांनी आपली गती वाढवली आणि त्यावेळी गोळ्यांचे आवाज सुद्धा त्यांच्या कानी पडले. श्लोक क्रमांक 15. स्पृष्ट एवच तटे जितम मयी त्याह
तीर्ण जलधिर विनायकः आंग्लशासन बहिः स्थितोऽधुना फ्रान्स देशकृत संश्रयो हि सः स्पृष्टे अधिक एव असा हा संधी आहे. स्पृष्टे मधली जी मात्रा आहे त्याचा लोप झालेला आपल्याला दिसतोय. जितम मया इति आह मया अधिक इति अधिक आह असा हा संधी आहे. जलधिही अधिक विनायकः विसर्गाचा र झालाय. स्थितोधुना स्थितः अधिक अधुना विसर्गाचा ओ झाला आणि अचा अवग्रह झाला. संश्रयो ही विसर्गाचा ओ झाला. अशा प्रकारे नौकेवरून गोळीबार होत असतानाही स्वतःचं रक्षण करून समुद्राच्या लाटा मोठ्या मोठ्या उसळत असून सुद्धा त्या पार करून जेव्हा वीर सावरकर यांनी तटाला स्पर्श केला तेव्हा पृष्ठे एवच तटे ही रचना सती सप्तमीची रचना. जेव्हा तटाला म्हणजे किनाऱ्याला स्पर्श केला तेव्हा त्यांच्या मनात कोणती भावना आली? जितमया मी जिंकलं. मी काय जिंकलं? मी हे जे धाडस केलं, मी जे समुद्रात उडी मारली, त्यातून मी पार करून समुद्र बाहेर आलो, हे मी जिंकलो. जितमया इति आह असं त्यांनी म्हटलं, स्वतःशी म्हटलं, म्हणजे त्यांच्या मनात हा विचार आला. तीर्ण जलधी विनायकः समुद्र पार केलेले, तीर्ण तरंगून आलेले, पोहून आलेले हे विनायक. त्यांनी असा विचार केला की आंग्ल शासन बहिही इंग्रजांच्या अधिकारातून इंग्रजांच्या शासनातून आता मी बहिही बाहेर आहे. स्थितः हे विनायक आता आंग्ल शासनातून इंग्रजांच्या नियंत्रणातून बाहेर आहे. का? स्थितः अधुना ते आता बाहेर आहेत. ते कुठे उभे आहेत आता? फ्रान्स देशकृत संश्रयः फ्रान्स देशाच्या किनाऱ्यावर आहे. आता त्यांच्यावर नियंत्रण, त्यांच्यावर अधिकार फ्रान्स देशाचा आहे, इंग्लंड देशाचा नाही. आणि त्यामुळे त्या काळच्या राजकीय कायद्यानुसार खरं म्हणजे इंग्रजांचे शिपाई त्यांना पकडू शकत नाही. फ्रान्स देशाची सत्ता आहे आणि त्यामुळे इंग्रजांची तेथे सत्ता नसल्यामुळे फ्रान्स देशातील कुठल्याही व्यक्तीला, तिथे असलेल्या कोणत्याही व्यक्तीला ते पकडू शकत नाही. आणि म्हणून सावरकरांनी हा प्रयत्न केला की जेथे फ्रान्स देशाच्या नियंत्रणाखाली आल्यावर इंग्रज त्यांना पकडू शकणार नाही, आणि यासाठी त्यांनी हा धाडसी प्रयत्न केला. श्लोक क्रमांक 15 भावार्थ कसा होईल? जेव्हा किनाऱ्याला स्पर्श केला तेव्हा मी जिंकलो असे समुद्र पोहून आलेल्या विनायकाने म्हटले. आता ते इंग्रजांच्या शासनाच्या बाहेर उभे होते. आता त्यांनी फ्रान्स देशाचा आश्रय घेतलेला होता. श्लोक क्रमांक 16 रक्षकौ तदनुसारिणौ उभौ न अतिदूरम अधुना समागतौ सन्निगृह्य करयोस्तथा गले तौ स्फुरन्तम् अथ तं चकर्षतुः. ते दोन रक्षक, जे दोन शिपाई होते, तेही पोहत पोहत त्यांच्या मागोमाग आले. तदनुसारिणौ त्यांचा पाठलाग करत होते. उभौ म्हणजे दोघे जण. नातिदूरम किनाऱ्याला पोहोचल्यानंतर धावत धावत वीर सावरकर कोणत्याही एखाद्या फ्रान्सच्या पोलीस अधिकाऱ्याला गाठण्यासाठी धावले. त्यांच्या मागोमाग हे दोन्ही रक्षक धावले. नातिदूरम आणि फार दूरवर नाही पोहोचले तोवरच अधुना त्या दोघांनी आता
समागतो पुढे येऊन सन्निगृह्य त्या सावरकरांना पकडलं, करयोः त्यांचे हात दोन्ही धरले, तथा गले त्यांचा गळा पकडला, त्यांच्या मानगूट पकडली, गळा पकडला. तेव्हा अर्थातच त्यांच्या तावडीतनं सुटण्यासाठी विनायकाने धडपड केली. तौस त्या दोघांनी स्फुरंतम त्या धडपडणाऱ्या, सुटकेचा प्रयत्न करणाऱ्या विनायकाला त्याला चक्रशतुः पकडून ओढले. आता वीर सावरकरांनी खरं म्हणजे त्या फ्रान्स देशाच्या किनाऱ्यावर एका फ्रेंच पोलीस अधिकाऱ्यांना गाठलं होतं, शिपायाला गाठलं होतं खरं म्हणजे. आणि त्याला हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की मला हे इंग्रज शिपाई पकडून नेतायत, त्यांना मला पकडू देऊ नका, मी आता फ्रान्स देशात आलोय, मला तुमच्या ताब्यात घ्या, असं सावरकर त्या शिपायाला, फ्रेंच शिपायाला सांगण्याचा प्रयत्न करत होते. परंतु हे दोन इंग्रजांचे सैनिक तिथे आले आणि त्यांनी या फ्रेंच शिपायाला लाच दिली आणि म्हणून पैसे घेऊन त्या फ्रेंच शिपायाने ह्या कैद्याला घेऊन जाण्याची परवानगी त्या इंग्रज सैनिकांना दिली. पहा, अशा प्रकारे सावरकरांनी जो विचार केला होता त्यानुसार खरं तर त्या फ्रेंच शिपायाने जर इंग्रज शिपायांना विरोध केला असता तर इंग्रज सावरकरांना पकडून नेऊ शकले नसते. परंतु दुर्दैव श्लोक क्रमांक 16 मध्ये हे वर्णन केलेले दिसतंय की त्या दोन्ही शिपायांनी अशा प्रकारे पुन्हा वीर सावरकरांना पकडले आणि पुन्हा नौकेकडे नेण्यासाठी ओढले. श्लोक क्रमांक 16 सन्निगृह्य, सम अधिक नि अधिक ग्रह धातू 9व्या गणाचा उभयपदी व्यबंत अव्यय. स्फुरंतम स्फुर धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी शत्रु प्रत्ययांत पुल्लिंगी द्वितीयेचं एकवचन. चकर्षतुः हे क्रू धातू इथे कृशकर्ष धातू पहिल्या गणाचा परस्मैपदी अर्थ ओढणे या धातूचे लिट लकार प्रथम पुरुषाचे द्विवचन. भावार्थ कसा होईल 16व्या श्लोकाचा? त्या वीर सावरकरांच्या मागोमाग पाठलाग करत येणाऱ्या त्या दोन्ही रक्षकांनी आता फारच थोड्या अंतरावरच त्यांना गाठले, त्यांना पकडून त्यांचे दोन्ही हात आणि त्यांच्या गळ्याला पकडून धडपडणाऱ्या त्यांना त्या दोघांनी पुन्हा ओढले. श्लोक क्रमांक 17 वस्तुतस्तु शरणागतं जनम राजनैतिक समाश्रयार्थिनं भारताय विसृजन सह रक्षकः न्यायभंगम करोत न संशयः. हा जो फ्रेंच शिपाई होता खरं म्हणजे वस्तुतः शरणागत अशा त्या वीर सावरकरांना, आणि ते वीर सावरकर नुसते शरणागत नव्हते तर त्यांनी राजनैतिक आश्रय मागितला होता. वीर सावरकर हे कुठलाही सामान्य गुन्हा करणारे अपराधी किंवा कैदी नव्हते. त्यांनी आपल्या मायभूमीसाठी जे काम केलं होतं ते काम ब्रिटिश सरकारच्या बाबतीत राजद्रोह वाटत होता आणि अशा प्रकारे ते राजनैतिक कैदी होते. आणि म्हणून फ्रान्स देशामध्ये फ्रेंच पोलीस अधिकाऱ्याकडे किंवा शिपायाकडे त्यांनी राजनैतिक शरणागतीचा आश्रयाचा जेव्हा त्यांनी याचना केली
तेव्हा त्या फ्रेंच रक्षकांनी त्याचे रक्षण करायला हवे होते. त्यांना फ्रेंच सरकारच्या ताब्यात द्यायला हवे होते. त्या इंग्रज अधिकाऱ्यांना किंवा त्या इंग्रज शिपायांना नकार द्यायला हवा होता. या माणसाला तुम्ही पकडून नेऊ शकत नाही, तुम्ही फ्रान्स देशात आहात, तुम्हाला इथून कोणत्याही माणसाला पकडून नेण्याचा अधिकार नाही, असे बजावायला हवे होते. परंतु तसे घडले नाही. त्या फ्रेंच शिपायाने इंग्रज दोन्ही शिपायांना वीर सावरकरांना पकडून भारताय विसृजन, भारताकडे नेण्यास जाऊ दिले. आणि म्हणून सहारक्षक त्या फ्रेंच शिपायाने न्यायभंगम अकरो, खरोखर खूप मोठा अपराध केला. त्याने न्यायाचे उल्लंघन केले, अयोग्य काम केले, न संशय यात काहीच शंका नाही. श्लोक क्रमांक 17. वस्तुतः अधिक तू असा संधी आहे, विसर्गाचा स झालाय. दुसऱ्या ओळीमध्ये रक्षको न्याय या ठिकाणी विसर्गाचा ओ झालाय. न्यायभंगम अधिक अकरोत हलंत म पुढच्या अ मुळे पूर्ण झाला आहे. भावार्थ कसा होईल? खर तर शरण आलेल्या माणसाला, राजनैतिक आश्रय मागत असलेल्या माणसाला इंग्रज शिपायांकडून भारताकडे पाठवून देणाऱ्या त्या फ्रेंच शिपायांनी खरोखर न्यायाचे उल्लंघन केले, यात काहीच संशय नाही. श्लोक क्रमांक 17 मध्ये विसृजन हे रूप वि अधिक सृज धातू 6व्या गणाचा परस्मैपदी, त्याचे शत्रू प्रत्ययांत पुल्लिंगी प्रथमेचे एकवचन. श्लोक क्रमांक 18. आता आपण पाहिलं की हा या सर्गाचा शेवटचा श्लोक असल्यामुळे त्याचं वृत्त वेगळं आहे. इत्थं हि बुद्धी विभवेन विचिंतितोऽसौ धैर्येण साहसयुजा समनुष्ठितश्च व्यूहो महान् अहह निष्फलतां जगाम किं वा शुचा न पुरुषस्य फलेधिकारः. इत्थं अशा प्रकारे, ही खरोखर बुद्धी विभवेन बुद्धीच्या मोठ्या वैभवाने, खरोखर खूप मोठी बुद्धी संपदा असल्यामुळे विचिंतित विचार करून ठरवलेला हा नुसता विचार करून ठरवला असं नाही, त्यांनी धैर्येण अतिशय धाडसाने साहसविजा खूप मोठ्या ताकदीने, खूप मोठ्या युक्तीने समनुष्ठित पार सुद्धा पाडला असा हा जो व्यूह होता. हा व्यूह होता म्हणजेच वीर सावरकरांनी ही सगळी जी रचना केली होती, हा सगळा जो विचार केला होता की अशा प्रकारे ही नौका जेव्हा बंदराच्या जवळ येईल तेव्हाच किनाऱ्याकडे जाण्याचा प्रयत्न करता येईल. आणि हा प्रयत्न करण्यासाठी सुद्धा किती मोठं धाडस लागलं, किती कष्ट लागले. तर असा हा व्यूह, अशी ही रचना खरोखर श्रेष्ठ होती. ही जी युक्ती होती, ही जी योजना होती, ही खरोखर श्रेष्ठ होती. पण अरे रे, ही योजना सुद्धा निष्फलतां जगाम, निष्फळ ठरली, वाया गेली. ज्या कारणासाठी ही उडी मारलेली होती ती सुटका झाली नाही. पुन्हा इंग्रज शिपायांनी वीर सावरकरांना पकडून त्या यंत्रनौकेवर नेले परत, आणि तेथून भारतात त्यांना नेण्यात आले. आणि अशा प्रकारे त्यांनी हे जे धाडस दाखवलं, ही जी योजना केली सुटकेची, ती व्यर्थ ठरली, निष्फलतां जगाम. खरोखर किंवा शुचा, पण या बाबतीत शोक कशाला करायचा?
आणि शोक करण्याचा काय उपयोग? कारण न पुरुषस्य फले अधिकारः. कारण खरोखर माणसाच्या हातात काय आहे? तर प्रयत्न करणं एवढंच माणसाच्या हातात आहे. खरोखर त्याचं काय फळ मिळेल, त्याचा काय परिणाम होईल, हे ठरवण्याचा अधिकार माणसाला नाही. आणि म्हणून सावरकरांनी सुद्धा धाडस केलं पलायनाचं, परंतु ते निष्फळ झालं तरी सुद्धा त्यांनी शोक केला नाही. तेवढ्याच धाडसाने ते भारतामध्ये त्यांच्यावर जेव्हा खटला चालवण्यात आला तेव्हा उभे राहिले. त्यानंतर त्यांना तुरुंगवासाची शिक्षा दिली गेली. तो तुरुंगवासही त्यांनी तेवढ्याच धाडसाने पार पाडला. हे साहस, हे धाडस, हे धैर्य त्यांच्यात इज्जतच होतं, त्यांच्या स्वभावात होतं. आणि त्यामुळे जरी एवढी मोठी रचना, एवढी मोठी योजना, एवढा मोठा व्यूह वाया गेला, जरी एवढं मोठं साहस वाया गेलं, तरी ते त्यांनी जणू काही आपल्या मातृभूमीच्या चरणी अर्पण करून टाकलं आणि त्या बाबतीत कोणताही शोक केला नाही. श्लोक क्रमांक 18. विचिंतितः अधिक असौ. इथे संधी आहे. निसर्गाचा ओ झालाय आणि अचा अवघड झालाय. समनुष्ठितः अधिक च. निसर्गाचा श झालाय. व्यूहो महान. इथे सुद्धा निसर्गाच्या ऐवजी ओ झाला आहे. फले अधिक अधिकारः अच्या ऐवजी अवग्रह आला आहे. निष्फलतां जगाम ही गतिवाचक रचना आहे. निष्फळतेला गेला व्यूह निष्फलतां जगाम. ही जी रचना आहे, ही जी योजना आहे ती निष्फळतेला गेली म्हणजे निष्फळ ठरली. अशा प्रकारे गतिवाचक क्रियापद वापरून केलेल्या या रचनेला गतिवाचक रचना असे म्हणतात. निष्फळतेला गेली म्हणजे काय? निष्फळता हे कुठलं ठिकाण नाही जिथे जाता येईल. मग त्याचा अर्थ काय? तर तो व्यूह निष्फळ ठरला. म्हणजे इथे भावार्थ घ्यायचा आहे आणि म्हणून ही गतिवाचक अशी रचना. जिथे जायचं त्याची द्वितीय विभक्ती निष्फलतां हा शब्द द्वितीय विभक्ती दिसतो आहे. जगाम हे रूप या क्रियापदाचे रूप या श्लोकातील. इथे गमधातू लिट लकार प्रथम पुरुषाचे एकवचन. शुचा इथे शुच या स्त्रीलिंगी शब्दाचे शोक या अर्थात हा शब्द आहे. तृतीयेचे एकवचन. किम या प्रश्नानंतर तृतीय विभक्ती असते एखाद्या शब्दाची तेव्हा त्या गोष्टीचा काय उपयोग असा ह्या प्रश्नाचा अर्थ असतो. किम शुचा म्हणजे किम शोकेन असा समानार्थी आपल्याला सांगता येईल. असौ इथे रूप आहे पहिल्या ओळीत. असौ हे रूप अदस सर्वनाम पुल्लिंगी प्रथमेचं एकवचन. भावार्थ कसा होईल? श्लोक क्रमांक 18. अशा प्रकारे मोठ्या बुद्धी संपत्तीने विचार करून ठरवलेला, मोठ्या धाडसाने, मोठ्या साहसाने, मोठ्या युक्तीने पार पाडलेला हा श्रेष्ठ व्यूह, ही श्रेष्ठ रचना सुद्धा, ही श्रेष्ठ योजना सुद्धा खरोखर निष्फळ ठरली. अरे रे, खरंच निष्फळ ठरली. पण या शोक करण्याचा काय उपयोग? कारण खरंच माणसाचा अधिकार कामाचे फळ मिळण्यावर नसतो.